आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार. सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या. SIP द्वारे गुंतवणुकीचा नवा विक्रम. मे महिन्यात 26,688 कोटी रुपयांची गुंतवणूक. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बीडच्या शिरूर कासार मुख्य रस्त्यावर रास्ता रोको. सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारला आश्वासनांचा विसर, ठाकरे गटाचा आरोप. केंद्रातील भाजप सरकारच्या 11 वर्षांच्या कार्याचा गोंदियात आढावा. आणि पुणे महापालिकेची निवडणूक 2011च्या लोकसंख्येवर होणार, नागरिकांमध्ये असंतोष, आपचे निलेश वांजळे यांचा आरोप. नमस्कार, मी इंदिरा. ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त. SIP द्वारे गुंतवणुकीच्या नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. मे महिन्यात SIP द्वारे 26,688.22 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया द्वारे जारी करण्यात आली आहे. SIP गुंतवणुकीद्वारे वाढलेली आर्थिक गुंतवणूक हे गुंतवणूकदारांच्या शिस्त, दीर्घकालीन गुंतवणूक यांचं निर्देशक असल्याचं CEO व्यंकट नागेश्वर चालसानी यांनी केलंय. महायुती सरकारकडून सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीसह अनेक प्रलोभने दाखवली होती. तसंच लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये प्रति महिना करू असं आश्वासन दिलेलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाचा महायुती सरकारला विसर पडलाय, असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बीडच्या शिरूर कासार मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. या भाजपच्या नेत्यांनी, या शिंदे सरकारने, या गद्दारश्रेणीने आणि अजितदादाच्या फुटलेल्या राष्ट्रवादीने सांगितलं होतं, प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही तुमचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करू. आज 7 महिने 8 महिने होत आले सरकार झालेलं, स्थापन झालेलं. यांनी 2 लाख रुपये तर सोडून द्या, परंतु 2,000 रुपये सुद्धा माफ केलेले नाहीत. यांनी मतदान घ्यायच्या अगोदर लाडक्या बहिणीला सांगितलं होतं 3-3 महिन्याचे पैसे टाकले होते 1,500 रुपयांनी, आणि इलेक्शन मध्ये सांगितलं होतं 2,100 रुपये. केंद्रातील भाजप सरकारला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षातील कार्यकाळात राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत दिली आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यावर केंद्र सरकारने विशेष भर दिला असल्याची माहिती भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली आहे. यापुढे देखील पुढच्या 4 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश अधिक प्रगती करेल, असा विश्वास आमदार अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला आहे. मोदी सरकार के 11 वर्ष पूर्ण हो चुके हैं. ये 11 वर्ष में पहले 5 साल की जो टर्म थी, हमने एक विकसित भारत के रूप में, दूसरी टर्म में आत्मनिर्भर भारत के रूप में, और अब हम जो हमारा संकल्प है उसको सिद्धि तक ले जाने के लिए, उसको पूर्णतः करने के लिए आज हमारी सरकार कटिबद्ध है. और आपने देखा होगा कि इस देश में पिछले जो 55-60 साल तक के कांग्रेस ने राज्य किया, उसमें जो अनेक प्रकार के भ्रष्टाचार के अलावा कोई चर्चा नहीं होती थी, लेकिन आज चर्चा हो रही है. मोदी है तो मुमकिन है. मी येथे नुसते भाषण ठोकून पाठिंबा जाहीर करायला आलो नाही. महाराष्ट्रातील समस्त शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन बच्चू कडूंची संमती घ्यावी. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये एक चाकही फिरणार नाही, असा इशारा देऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंच्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सक्रिय पाठिंबा दर्शवलाय. अन्नत्याग उपोषणाच्या 4थ्या दिवशी बुधवारी मनोज जरांगे यांनी उपोषणस्थळी दाखल होत बच्चू कडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला लबाडांचे संस्कार असं संबोधून कडाडून टीका केली आहे. इथं प्रत्येक जण येतो, भाषण ठोकून जात असत, आणि ती प्रथा या राज्याची सगळ्यात अगोदर मोडली पाहिजे. येणं, भाषणं करणं, पाठिंबा हे म्हणणं, प्रत्यक्ष रस्त्यावरती प्रत्येकानं उतरलं पाहिजे. प्रत्येकानं कुठल्या विषयाला जर न्याय मिळवायचा असला तर प्रत्यक्ष रस्त्यावरती यावं लागतं. नुसतं इथं येणं, काळजी घ्या म्हणणं, आम्ही सोबत हे म्हणणं,
याने न्याय मिळत नाही. आज जर आपले बच्चू भाऊ आपल्यासाठी जर जीव द्यायला तयार असतील तर समाजानं सगळ्या शेतकरी बांधवांना ताकदीनं रस्त्यावरती आलं पाहिजे. ताकदीनं ते पण सगळं जिकडं तिकडं जाम करून टाकलं पाहिजे. आणि भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली ना, बघा आम्ही तरी काय करतो, आम्ही सोबत आहेत तुमच्या. यांना सळो किंवा पळोच करतो आम्ही. आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाही. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका 2011च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. 2011 ते 2025 या 14 वर्षांच्या कालावधीत पुणे शहरात लाखोंनी लोकवस्ती वाढली असताना त्यांचे प्रतिनिधित्व मात्र या निवडणूक आराखड्यात दिसत नाही. वाढलेल्या नागरिकांनी घरपट्टी, पाणीपट्टीसारखे सर्व कर दिले आहेत, मात्र त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळणार नाहीये. ही दुहेरी भूमिका असल्याचा आरोप आपचे निलेश वांजळे यांनी केलाय. वाढलेल्या मतदारांनाही समान प्रतिनिधित्व मिळालंच पाहिजे, अन्यथा ही लोकशाहीची थट्टा ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दिवसभर बातम्या चालू होत्या की येणारी पुणे महानगरपालिकेची इलेक्शन ही कशा पद्धतीने होणार आहे, किती प्रभाग असणार आहेत, त्याच्यामध्ये बरं 4 सदस्य असणार का 3 सदस्य असणार, सगळी माहिती त्याच्यामध्ये होती. तर होणारी इलेक्शन पुणे महानगरपालिकेची तरी इलेक्शन 4 सदस्यच होणार आहे. आणि एक मजेची गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की 2011ला जी लोकसंख्या होती ती लोकसंख्या गृहीत धरून आत्ताची 2025ला पुणे महानगरपालिकेची इलेक्शन होणार आहे. सर्वसामान्य माणसांनी खरंच कमेंट करून सांगा, गेल्या या 14 वर्षामध्ये पुणे शहराची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि तुम्हाला पटतंय का की 2011ची लोकसंख्या घेऊन आत्ताची ही इलेक्शन पार पाडणार आहे पुणे महानगरपालिका निवडणूक आयोगमध्ये. बरं, 2000 नंतर जी लोक पुणे शहरात वाढली आहेत त्यांच्याकडनं पुणे महानगरपालिका हे प्रशासन टॅक्स घेणार नाहीये का, या बाबतीत सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड.
बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या मार्गस्थ होणार असून यंदाच्या आषाढी वारीसाठी लाखो वारकरी सहभागी होणार आहेत. प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी भव्य प्रमाणात तयारी केली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर 4050 तात्पुरती शौचालय, 29,438 सार्वजनिक शौचालय, 200 पाण्याचे टँकर तसेच महिलांसाठी 58 हिरकणी कक्ष आणि 12 पालखी तळांवर जर्मन हँगर मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे. यंदाच्या आषाढी वारीची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद पुणेच्या वतीनं पूर्ण झालेली आहे. सर्वसाधारणपणे या वारीसाठी आम्ही जवळ 185च्या दरम्यान ॲम्ब्युलन्सेस डेप्यूट केलेले आहेत. त्यामध्ये 108चे काय ॲम्ब्युलन्सेस आहेत आणि 102चे ॲम्ब्युलन्सेस आहेत. सर्वसाधारणपणे आमच्या आरोग्याचे कर्मचारी 600 कर्मचारी आपण यावेळी आता डेप्यूट केलेले आहेत, जे प्राथमिक आरोग्य केंद्रामधले डॉक्टर्स आहेत आणि अधिक त्यांचे जे काही आरोग्याचे कर्मचारी आहेत ते राहतील. वारीच्या पूर्ण रूटमध्ये 24 PSN 133 आरोग्य केंद्र आहे. यावेळी वारी आपली 13 दिवस तुकाराम महाराजांची वारी पुणे जिल्ह्यामध्ये आणि 7 दिवस ज्ञानेश्वर माऊलींची वारी आहे. वाटेत येणारे सर्व जेवढी मुक्कामाची ठिकाणं आहेत आणि विसाव्याची ठिकाणे याची पाहणी आम्ही स्वतः सर्व यंत्रणांच्या सोबत शनिवारी आणि रविवारी केलेली आहे. जिथं जिथं दुरुस्त्या करण्याची रस्त्याची आवश्यकता आहे ती केलेली आहे. स्वच्छतेच्या सूचना दिलेल्या आहेत. जिथं पालखी तळावरची टेम्पररी डागडुजी करायची आहे त्याची काम सुरू झाले. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेत. रविकांत तुपकर यांनी या ठिकाणी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. सरकारनं बच्चू कडूंसोबत चर्चा करून शेतमजूर, शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर मार्ग काढावा असं तुपकर यावेळी म्हणाले. जर सरकारनं उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा तुपकर यांनी यावेळी दिलाय. शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगाच्या हक्कासाठी माननीय बच्चू कडूंचं गेल्या 4 दिवसापासून जे उपोषण सुरू आहे, अन्नत्याग आंदोलन सुरू आहे, याची सरकारनं दखल घेतली पाहिजे. आज मी स्वतः बच्चू कडूंची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा दिलेला आहे. सरकारला माझी विनंती आहे की बच्चू कडूंबरोबर चर्चा करावी. बच्चूंशी चर्चा करून त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सरकारने समजून घ्यावं आणि तातडीनं त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमजुरांचा प्रश्न, दिव्यांगांचा प्रश्न याच्या बाबतीतला मार्ग सरकारने काढला पाहिजे. आंदोलनं आणि चळवळी मोडायचा प्रयत्न जर का सरकारने केला तर सरकारमधल्या लोकांना सुद्धा जशास तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. रायगड जिल्ह्यातल्या रोहा शहरात आज सकाळी रोहा पोलिसांकडून मुख्य रस्त्यावर पायी पेट्रोलिंग करण्यात आलं. यावेळी रस्त्यावर उभे असणाऱ्या नो पार्किंग झोनमधील एकूण 21 वाहनांवर कारवाई करत सुमारे 14,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. ही पेट्रोलिंग पोलिसांकडून दररोज करण्यात येणार असल्याचे आवाहन नागरिकांना यावेळी करण्यात आलं. नो पार्किंगमध्ये वाहने उभे केल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक येथील धावडी परिसरात 20 मे रोजी एका अज्ञात इसमाने महिलेचा खून केला होता. अखेर अथक प्रयत्नानंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांना या खुनाचा उलगडा करण्यात यश आलंय. पावसामुळे अंधुक प्रकाश असतानाही विजेच्या एका झळकत्या प्रकाशात महिलेचा रिक्षामध्ये बसताना दिसलेला क्षण या तपासात महत्त्वाचा ठरला. तपास पथकाने तब्बल 10,794 रिक्षांची माहिती घेऊन त्यातील 1,200 रिक्षांचे फोटो मिळवून आणि सुमारे 150 CCTV फुटेजची पाहणी करून रिक्षा आणि आरोपीचा माग काढलाय. या प्रकरणी आरोपी शाहरुख शकील मंसूर याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. रिक्षांचा शोध TVS कंपनीच्या घेण्यासाठी जवळपास सिटीमध्ये 10,794 रिक्षांचं रेकॉर्ड आम्ही मिळवलं. त्याच्यामध्ये 1200 ते 1500 रिक्षांवरती कारवाई झालेली होती. त्यामुळे त्यांचे मागचे पुढचे फोटो होते आणि तिथले जे लोक होते रिक्षाचे नाईटला वगैरे असायचे, ह्या सगळ्यांकडे चौकशी करता आम्हाला ही रिक्षा शाहरुख नावाच्या एका माणसाची आहे अशी कळली आणि तो राहायला शाहरुख शकील मंसूर म्हणून आहे आणि तो सध्या राहायला हडपसरच्या हद्दीमध्ये आहे. परंतु
परंतु तो मूळचा बिजनौर उत्तर प्रदेशचा होता. मग त्याचं जेव्हा आम्हाला ही रिक्षाचा मालक कळला, मग त्याचा मोबाईलवरून आम्ही त्याचे CDR ॲनालिसिस केले, तर त्या दिवशी त्याचं CDRचं लोकेशन तिथे मिळत होतं, त्या नवले ब्रिजच्या तिथं वगैरे मिळत होतं. आणि ज्या वेळेला आम्ही हे त्याला म्हणजे नंबर मिळाला त्या दिवसाचं त्याचं लोकेशन UPचं होतं. त्यामुळे मग इमिजिएट आमची टीम आम्ही तिकडे पाठवली आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे. ॲक्च्युली तसा हा मर्डर डिटेक्ट करणं तेवढं इझी नव्हतं, कारण तांत्रिक विश्लेषणामध्ये सुद्धा खूप अडचणी येत होत्या. पावसामुळे CCTV फुटेजेस नव्हते, त्या दिवशीचे मिळणं अवघड झालेलं होतं कुठलेही, आणि असं ठिकाणी टाकलेलं होतं की तिथं लोकही त्यावेळेला कोणीच नव्हते, त्यामुळं तसं अवघड होता. परंतु भारती विद्यापीठच्या टीमने याच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे काम केलं. दोन्ही PI जे आहेत साळगावकर, राहुल खिलारे आणि निलेश मोकाशी यांच्या टीमनं अतिशय परिश्रम घेऊन जवळपास 2-3 दिवसापूर्वी हा मर्डर डिटेक्ट करून UPला जाऊन ह्या आरोपीलाही ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ गार्डन येथील कमान अंगावर पडून 2 महिलांचा मृत्यू झालाय. काल झालेल्या वादळी पावसामुळे सिद्धार्थ गार्डनमध्ये अचानक धांदल उडाली. यावेळी कमान कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा महानगरपालिका आयुक्तांकडून करण्यात आली असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. आज संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ गार्डनमध्ये जी काही मेन कमान होती, प्रवेशद्वार ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये ती कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला. 2 महिला जखमी आहेत आणि 2 लहान मुलं जखमी आहेत. दुर्दैवी घटना आहे. मी कॉर्पोरेशनला आदेशित केलेले आहे की मृतांना 5-5 लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. तसेच जे जखमी आहेत त्यांचा सगळा उपचार कॉर्पोरेशनतर्फे केला जाईल. परंतु ही घटनेला जबाबदार कोण, त्याचं ऑडिट झालं होतं का, ती कुणी बांधली, त्याची देखभाल का झाली नाही, या संदर्भात चौकशी करून जर त्यात कुणी दोषी आढळलं तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा आदेश मी आयुक्तांना दिले आहे. लग्न हे जीवनातील एक महत्त्वाचं आणि एकदाच घडणारं पवित्र नातं आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना संपूर्ण चौकशी करून खात्री करूनच पुढे जावं, असं आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी नागरिकांना केलंय. सध्या लग्न जमवून देणाऱ्या काही खोट्या दलालांमार्फत फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. विश्वास संपादन करून आर्थिक व्यवहारात फसवणूक केली जाते. जर कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तर नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले. पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळे असते, तो त्यामुळे तुम्ही पूर्ण सूझबूझ करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व राहायला पाहिजे. अशी जी टोळी आहे, असा जो फोर्जरी करणारे, चिटिंग करणारे टोळी आहे, त्यांच्याचे सावध राहा. आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. बातमीपत्रात इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.